Hello guys, uh, welcome once again. Today we are going to learn here very funniest one, and it's a kind of humorous story, that is Teeny Tiny from class 7 and the subject English. Okay, let's start. 2.3 Teeny Tiny. Here is a traditional English story that creates horror and fun at the same time. ओके. इंग्रजी भाषेमध्ये अशा प्रकारच्या काही स्टोरीज असतात की त्या एकाच वेळेला काय करतात, हॉरर क्रिएट करतात, आणि काही ठिकाणी काय करतात, फन सुद्धा त्याच ठिकाणी क्रिएट होतं. म्हणजे काय, द वर्ड्स टिनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ऍड टू द फन. इट मीन्स दॅट या पूर्ण स्टोरीमध्ये टिनी टायनी हा शब्द प्रत्येक वेळेस रिपीट करण्याचा प्रयत्न केला आणि एक वेगळं ह्युमर क्रिएट करायचा काम या ठिकाणी रायटरने केलेलं आहे. लेट्स गो, बघूया. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो अपियर मिस्टिरियस. आता बघा, काही गोष्टी अशा असतात की रहस्यमय गोष्टी असतात, आणि ही स्टोरी आपल्याला पण तशाच ठिकाणी घेऊन जाते ज्या ठिकाणी सगळ्या स्टोरीज कशा वाटतात, आपल्याला अगदी रहस्यमय वाटतात, त्या ठिकाणी घेऊन जाते. मग काय, स्टोरीज ऑफ ओल्ड वुमेन आर कॉमन इन ट्रेडिशनल टेल्स ऑफ द मेनी रिजन्स. तर ही स्टोरी आहे एका ओल्ड वुमनची, जी की आपल्याला अतिशय कॉमन वाटते, परंतु ही स्टोरी मात्र या स्टोरीमध्ये यूज केलेल्या काही गोष्टीमुळे ही स्टोरी आपल्याला रहस्यमय तर वाटतेच, परंतु ह्याच्यामध्ये क्रिएट झालेलं ह्युमर आणि हॉरर या गोष्टीमुळे ही स्टोरी आपल्याला आणखीनच स्वतःला आपल्याला पण ही स्टोरी एक अगदी ऐकाविषयी पण वाटते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातून ह्युमर पण क्रिएट झालेला आपल्याला दिसतो. तर मग सुरू करूया आपली स्टोरी आजची, ती म्हणजे टिनी टायनी. ओके, लेट्स स्टार्ट. या स्टोरीमध्ये सर्वप्रथम एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. दॅट ऍक्टिव्हिटी वी विल लर्न हाऊ द ऍक्टिव्हिटी. यू नो दॅट द ऍडजेक्टिव्हज आर यूज्ड टू डिस्क्राइब द नाउन्स. They describe many aspects of noun. Find more examples that will fit in each of the boxes below. तर बघा, आपल्याला माहिती आहे की नाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह म्हणतो. The word that modifies noun is called an adjective. So in the same way, here are some examples have been given and we have to add some examples to it. Okay, so the first word, that is size. साईज बघा कशी असू शकते बरं, स्मॉल, लार्ज, बिग, अशा प्रकारे आपल्याला साईज ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतात इथे. आता पहा, इथे स्मॉल, बिग किंवा लार्ज अशा प्रकारची साईज असू शकते. अ स्मॉल स्टोन आहे की नाही, अ स्मॉल अँट असं पण म्हणता येऊ शकतं आपल्याला. ओके, बिग साठी काय वापरता येईल, अ बिग हाऊस, अ बिग स्नेक असं पण करता येतं. लार्ज, अ लार्ज बॉल, अ लार्ज बॉल अशा प्रकारे पण आपल्याला इथं यूज करता येऊ शकतं. यंग बघूया, इथं एज दर्शवणारे काही शब्द आहेत, मग त्यामध्ये यंग आहे. त्यानंतर काय बरं, अडल्ट. अडल्ट पण आहे. अडल्ट म्हणजे काय, तर अडल्ट म्हणजे प्रौढ. ओके, त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणता येईल आपल्याला, ओल्ड पण म्हणता येईल. ओके, तर बघा, अन ओल्ड लेडी असं पण म्हणता येईल आपल्याला, किंवा अन अडल्ट पर्सन असं पण म्हणता येईल. तर पहा, अशा प्रकारे छोटे छोटे फ्रेज तुम्हाला तयार करायचं. इथं बघा, शेप सर्क्युलर, स्क्वेअर आहे की नाही, इथं सर्क्युलर म्हणता येईल आपल्याला, किंवा रेक्टँग्युलर म्हणता येईल. ओके, रेक्टँग्युलर म्हणता येईल. आता बघा, स्क्वेअर बॉक्स, एक बॉक्स आहे तो स्क्वेअर आहे. रेक्टँग्युलर होम असं पण म्हणता येईल आपल्याला, किंवा आपल्याला असं पण म्हणता येईल, सर्क्युलर भाकरी चपाती और सर्क्युलर रोड असं पण म्हणता येईल. ओके, सो लेट्स नेक्स्ट वन, पिंक. इथं कलर बघा सांगितले, ब्लॅक घेऊ शकतो आपण, पुन्हा नंतर काय घेऊ शकतो बरं, ब्लॅक घेऊ शकतो, व्हाईट घेऊ शकतो, इतर सगळे कलर आपल्याला ब्लू वगैरे रेड घेता येईल. ब्लॅक, अ ब्लॅक हॉर्स करता येईल, अ ब्लॅक हॉर्स असं पण करता येईल आपल्याला. अ व्हाईट, अ व्हाईट चेअर असं पण लिहिता येईल आपल्याला. ओके, आता ओरिजिन, ओरिजिन म्हणजे काय बरं, एखाद्या गोष्टीचा स्त्रोत किंवा एखादी गोष्ट जेन्युइन एखाद्या गोष्टीपासून आलेली आहे, एका गोष्टीतून तयार झालेली आहे. पहा, जसं की चायनीज आहे, चायनीज राईस आपण इथं काय करू शकतो बरं, इंडियन पण करू शकतो. ओके, इंडियन
इंडियन पीपल, राईट, किंवा इंडियन सिटीजन असं पण म्हणता येईल. नंतर इथं बघा आपल्याला म्हणता येईल जॅपनीज, जपानीज. ओके, इथं म्हणता येईल आपल्याला जॅपनीज, जॅपनीज रेसलर, रेसलर म्हणता येईल आपल्याला. ओके, नेक्स्ट वन दॅट इज क्वालिटी. बघा इथं काही क्वालिटीज आहेत, काइंड, वाईज. इथं ऑनेस्ट घेता येईल आपल्याला. ओके, इथं दिले वाईज किंग अँड ऑनेस्ट बॉय, असं पण म्हणता येईल आपल्याला, अँड ऑनेस्ट बॉय. ओके, यानंतर आपल्याला असं पण म्हणता येईल व्हाईट, क्लेवर. क्लेवर पण घेता येईल इथे. क्लेवर काय म्हणता येईल बरं? अ क्लेवर गर्ल, अ क्लेवर गर्ल असं पण म्हणता येईल. ओके, दॅट्स इट, सो सिम्पल. तर याच्यानंतर बघा पुढे आहेत काय मटेरियल वगैरे दिलेलं आहे, ते पण घेऊया आपण. पहा, हे जे मटेरियल आहे ते बघतोय आपण आता. मटेरियल, ओके, मटेरियल कशा कशाचं असू शकतं बरं? प्लास्टिकचं मटेरियल. ओके, हे मटेरियल प्लास्टिकचं मटेरियल आहे. आयरन मटेरियल असू शकते. ओके, काय म्हणता येईल बघा? अँड आयरन रॉड. ओके, त्यानंतर बघा याला ब्रास म्हणता येईल किंवा ब्रॉन्झ म्हणता येईल. ब्रास, ब्रास. ओके, ब्रासचा ब्रास वेसल, वेसल म्हणजे भांडे. अशा प्रकारे आपल्याला क्रिएट करता येईल वेगवेगळे. आता इथं बघा यूज, स्विमिंग. ओके, अ स्विमिंग टँक. आता इथं काय म्हणता येईल बरं तुम्हाला? रनिंग, अ रनिंग वॉटर. ऍक्च्युली ए वापरत नाही का वॉटरसाठी, बरं का? रनिंग वॉटर एवढं म्हणता येईल आपल्याला. ओके, त्यानंतर आपल्याला लाइटनिंग म्हणता येईल, लाइटनिंग. ओके, तर लाइटनिंग कंडक्टर असं पण म्हणता येईल आपल्याला. कंडक्टर कसला आहे? तर लाइटनिंग आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे ऍडजेक्टिव्ह म्हणून देता येऊ शकतात. ओके, आता हेल्पिंग असं की नाही, हेल्पिंग, हेल्पिंग हँड. ओके, वर्किंग मॅन असं पण म्हणता येईल. चला, तर आता टिनी टायनी या शब्दाच्या ऐवजी आपल्याला या पाठामध्ये वेगवेगळे शब्द किंवा ऍडजेक्टिव्ह वापरून ह्याला पूर्ण करता येईल का, हे आपल्याला शेवटी पाहायचंय. बिफोर दॅट वी लर्न द लेसन. ओके, हा लेसन अतिशय उत्कृष्ट आहे, वाचताना सुद्धा मजा येईल तुम्हाला. बघा, once upon a time there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. ओके, टिनी टायनी म्हणजे काय? एवढीशी किंवा छोटीशी किंवा लहानशी. ओके, किंवा पिटुकली चिटुकली म्हणतो की नाही आपण, त्या पद्धतीची. बघा आता, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ टिनी टायनी वुमन हू लिव्ड इन अ टिनी टायनी हाऊस. एकदा काय झालं की एका घरामध्ये एका टिनी टायनी एवढू चिटुकली पिटुकली एक स्त्री चिटुकल्या पिटुकल्या घरामध्ये एका चिटुकल्या पिटुकल्या गावामध्ये राहत होती. ओके, सिंपल. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out her teeny tiny house to take teeny tiny walk. ही चिटुकली पुटुकली जी व्यक्ती आहे ही एके दिवशी कुठे गेली? तिनं टिनी टायनी स्कार्फ बांधला, ती गेली टिनी टायनी हाऊसच्या बाहेर टिनी टायनी वॉक करायला, म्हणजे थोडस फिरायला गेली. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to teeny tiny gate. So the teeny tiny woman opened the teeny tiny gate and went into the teeny tiny churchyard. ही जी स्त्री होती, ही जी महिला होती, ही वुमन काय झाली? एका टिनी टायनी गेटच्या जवळ आली. तिने टिनी टायनी गेट उघडलं आणि टिनी टायनी गेट उघडून टिनी टायनी चर्च यार्ड मध्ये प्रवेश केला. ओके, नेक्स्ट बघा. When this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave, and the teeny tiny woman said to her teeny tiny self. ती टिनी टायनी वुमन आत गेली. आत गेल्यानंतर तिला टिनी टायनी चर्चयार्ड मध्ये एक टिनी टायनी बोन सापडलं. बोन म्हणजे हाड सापडलं. तिने काय केलं? बोन ऑन अ टिनी टायनी ग्रेव. अँड टिनी टायनी वुमन सेड टू टिनी, आणि ती स्वतःशीच म्हणू लागली. काय म्हणू लागली बरं? आणि मग ती स्वतःला काय म्हणते पहा? This teeny tiny bone will make me teeny tiny soup for my teeny tiny supper. तिला ते बोन कुठे सापडलं होतं बरं? ते बोन सापडलं होतं एका कबरीवर, माणूस पुरलेल्या
पुरून त्याला झाकल्यानंतर वरती एक बोन सापडलेलं, हाड सापडलेलं होतं. आणि ती काय म्हणते बरं, दिस टिनी टायनी मेक विल मेक मी, दिस टिनी टायनी बोन विल मेक मी सम टिनी टायनी सूप. ती काय म्हणते, हे छोटस हाड जे आहे, इटुकलं पिटुकलं हाड माझ्यासाठी इटुकलं पिटुकलं एक सूप बनवेल माझ्या इटुकल्या पिटुकल्या रात्रीच्या शेवटच्या जेवणासाठी. ओके, सुपर म्हणजे जेवणासाठी. सो द टिनी टायनी वुमन put the teeny tiny bone into her teeny tiny pocket and went home her teeny tiny house. तिने ते घेतलं, तिच्या टिनी टायनी पॉकेट मध्ये टाकलं आणि तिच्या टिनी टायनी घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर बघा काय करते ती, नाव वेन द टिनी टायनी वुमन गॉट होम टू हर टिनी टायनी हाऊस शी वॉज टिनी टायनी बिट टायर्ड सो शी वेंट अप द टिनी टायनी स्टेअर्स टू हर टिनी टायनी बेड. म्हणजे ती काय झाली, तिनं घरी गेली, घरी गेल्यानंतर ही टिनी टायनी थकली होती, म्हणजे थोडस थकली होती, म्हणून तिने काय केलं, वर स्टेअर्सनी वर गेली. वर गेल्यानंतर ती बेडवर गेली आणि बेडवर तिने आराम करायचं ठरवलं. अँड पुट द टिनी टायनी बोन इन टू द टिनी टायनी कबर्ड अँड वेन this teeny tiny woman had been to sleep a teeny tiny time, she was awakened by a teeny tiny voice from the teeny tiny cupboard which said. मग थोड्या वेळानंतर हिनं झोपली, थोडाच वेळ झोपली. झोपल्यानंतर तिने काय केलं, झोपण्याच्या अगोदर तिने ते कुठे ठेवलं होतं, कबर्ड मध्ये ठेवलं. कबर्ड मध्ये ठेवलं आणि नंतर ती झोपी गेली. आणि झोपल्यानंतर थोड्या वेळानंतर टिनी टायनी टाइम नंतर तिला टिनी टायनी व्हॉइस आला. काय व्हॉइस आला, गिव्ह मी माय बोन, असा व्हॉइस आला. And this teeny tiny woman was teeny tiny bit frightened, so she hid teeny tiny head under teeny tiny clothes and went to sleep again. हा आवाज आल्याबरोबर ही टिनी टायनी वुमन घाबरली आणि तिने काय केलं, टिनी टायनी कपड्यांखाली तिने स्वतःला झाकून घेतलं, लपवून घेतलं आणि परत झोपी गेली. अँड व्हेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन टिनी टायनी टाइम, द टिनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड आउट, द टिनी टायनी कबर्ड अ टिनी टायनी लाउडर. ती थोड्या वेळासाठी झोपली आणि झोपल्यानंतर थोड्या वेळानंतर आणखीन हा टिनी टायनी आवाज थोडा टिनी टायनी लाउडर होऊन तिला म्हणाला, गिव्ह मी माय बोन. तो म्हणाला, मला माझं हाड दे. दिस टिनी टायनी वुमन अ टिनी टायनी मोर फ्रायटन, सो शी हिड टिनी टायनी हेड टिनी टायनी फर्दर अंडर द टिनी टायनी क्लोथ्स. म्हणून तिने परत एकदा तिचं डोकं जे होतं, ते डोकं तिचं हेड जे आहे ते परत घाबरून, जास्त घाबरली आता थोडस, आणि तिनं ते चादरीखाली तिनं तिचं कपड्याखाली तिनं तिचं हेड झाकून घेतलं. आणि बघा, अँड व्हेन टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अगेन टिनी टायनी टाइम, टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड सेड अगेन टिनी टायनी लाउडर. आणखीन टिनी टायनी थोडा वेळ झोपल्यानंतर टिनी टायनी वुमन टिनी टायनी वेळासाठी झोपल्यानंतर टिनी टायनी लाउडर साऊंड पुन्हा एकदा ऐकायला आला, गिव्ह मी माय बोन. And this teeny tiny woman was teeny tiny bit more frightened, but she put her teeny tiny head out of the teeny tiny cloth and said in her loudest teeny tiny voice. आणि तिनं काय केलं, मग नंतर थोडस हळूच तिचं तोंड त्या कपड्याच्या बाहेर काढलं आणि थोडस जोरात म्हणाली, टेक इट म्हणजे काय, घेऊन जा. घाबरत घाबरत म्हणाली, टिकीट, घेऊन जा तुझं तुझं काय आहे ते. तर अशा प्रकारे ह्युमरस असणारी, हॉरर वाटणारी, परंतु गंमत असणारी ही टिनी टायनी नावाची कथा तिथे संपते. यानंतर खाली काही वर्कशॉप मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. डिस्क्राईब द टिनी टायनी वुमन हाऊस युझिंग द डिटेल्स ऑफ द स्टोरी. ओके, टिनी टायनी वुमन लिव्ड इन अ टिनी टायनी हाऊस. हे कम्प्लीट करायचं, पुस्तक वाचून तुम्ही कम्प्लीट करू शकता. इथपर्यंतचा प्रश्न आहे हा. त्यानंतर द वर्ड टिनी टायनी इज अ कंपाऊंड वर्ड, that is the word made by two words. Words like teeny tiny are mostly used in the informal language. Children's stories and songs, folk tales, etc. write other words like teeny tiny. Teeny tiny सारखे आपण असे काही शब्द वापरू शकतो. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण घरदार, पुन्हा नंतर असे शब्द वापरतो ना, तुझा हात पे ताडकल, डोकं फिकं फुटल, असं बोलतो ना आपण. तशा प्रकारचे काही शब्द आहेत, ते शब्द आपण पाहणार. तर या शब्दामध्ये आपल्याला काय करायचंय की जसं टिनी टायनी वर्ड्स यूज केले तसे यूज करायचे आहेत. ओके,
आता पहा कसं आहे इथं, इन्सी विन्सी काय होईल हे, इन्सी विन्सी टिक टॉक, यानंतर इथं काय होईल, फ्लिप फ्लॉप. ओके, इथं काय होईल बरं, हिक्री डिक्री, हिक्री डिक्री टॉक. ओके, त्याच्यानंतर चिट चॅट, ओके, क्रिस क्रॉस, डिंग डॉंग आणि बो बाऊ वाऊ, कुत्र्याचा आवाज येतो. ओके, पहा आता इथे बघा, अ बिग रेड, इथं सांगितलं की यूज दिस लिस्ट ऑफ ऍडजेक्टिव्स हॅव मेड इन द ऍक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 44. सी इफ यू कॅन राईट फनी मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग मोर ऑफ दीज ऍडजेक्टिव्स. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला काय करायचं बरं, इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह वापरून मोर मिनिंगफुल आपल्याला करता येतं का ते पाहायचं. बघा, अ बिग रेड अँट, आता इथं काय बरं, अ बिग रेड अँट, एक मोठी मुंगी होती आणि त्या मुंगीला अ बिग रेड ग्रेन सापडला आणि ग्रेन ऑफ कॉर्न सापडला इन अ बिग रेड हाऊस. तर एकच प्रकारचे आहे तिथं, फक्त काय केले, अ बिग रेड यूज केले की नाही. तर आपण 44 पेज नंबरवर, 44 पेज नंबरवर जेवढे काही वर्ड्स यूज केलेत, जेवढे काही ऍडजेक्टिव्ह यूज केलेत, त्यांचा ऍडजेक्टिव्ह चा वापर करून अशा पद्धतीने बघा. आता अ लिटल सिल्वर फेरी कट द लिटल सिल्वर पेपर लिटल सिल्वर सीझर्स विथ लिटल सिल्वर सीझर्स. हे अशा प्रकारे तुम्हाला वर्ड्स यूज करायचे. दॅट्स इट, सिम्पल आहे एकदम. पहा, आता मी जर समजा तिच्यातले काही वर्ड्स घेतले तर घेता आहे आपल्याला इकडे वापरता येतात तर पाहूया. ठीक आहे, आता इथं बघा पेज नंबर 44 वर जाऊया. हा, ह्या 44 पेज वर एक स्मॉल घेऊया, एक पिंक घेऊया. ठीक आहे, आणि वाक्य तयार करू, आपलं छोटे छोटे तयार करूया. ओके, बघा, दोनच ऍक्टिव्हिटी राहिले. पहा, फर्स्ट वन, अ बिग रेड अँट आहे की नाही. तर आपण काय करूया, स्मॉल पिंक रोज असं घेऊया. ठीक आहे, ओके, अ स्मॉल पिंक रोज was found or was by was bought was bought by a small pink panda. ठीक आहे, ऍक्च्युली पांडा नाही, पण आपण हे ह्याच्यामध्ये केलंय. बघा, अ स्मॉल पिंक रोज वॉज बॉट बाय अ स्मॉल पिंक पांडा फ्रॉम अ स्मॉल पिंक शॉप. ठीक आहे, बघा आता एक मजेशीर तयार झालं एक. अ स्मॉल पिंक रोज, एक छोटा आहे, छोटा गुलाबी गुलाब कोणी घेतला बरं विकत, एका स्मॉल पांडाने विकत घेतला. कुठून घेतला, एका शॉप मधून. कोणत्या, स्मॉल पिंक शॉप. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला आणखीन तयार करता येऊ शकतात. हे ट्रान्सलेट करा म्हणून सांगितलंय, आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे. तुम्ही वाटलं तर एकदा लिहून काढा, वाचा. व्हॉट यू शुड डू वेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. ह्याचं उत्तर काय लिहाल बरं तुम्ही. तुम्हाला रस्त्यावर एखादी वस्तू सापडली तर काय कराल तुम्ही, की आय विल टेक दॅट थिंग and and announced and announce announce that if someone is there. ओके, someone is there, जर तिथे कोणी असेल तर मी काय करेन, अनाउन्समेंट करेन जोरात की हे कोणाचं आहे का म्हणून. ओके, आफ्टर दॅट if after that if no answer I will give it to the nearby shop and tell him to help the person is the help the person whose
the thing is. Okay? Or if the thing is very valuable, whether it is golden, diamond, like this, then I will take to the station and I will deposit there. Okay? Like this. And what could have happened when the old woman said, old woman take it असं म्हणल्यानंतर काय घडलं असेल बरं? I think the bone might be vanished from there. आणि ते तिथून बोन निघून गेलेलं असेल, किंवा मला असं पण वाटेल की व्हॅनिश झाले असेल, नाहीसे झाले असेल. किंवा मला आणखीन एक गोष्ट वाटते की ते बोन तिथेच राहिलं असेल आणि त्या म्हातारीने थोड्या वेळानंतर काढून बाहेर फेकलं असेल. शी माइट हॅव टेकन अँड थ्रू आउट ऑफ द विंडो इट मे बी. ओके, थँक्यू सो मच. तर याचा होमवर्क करा, पुढच्या रविवारी आपण परत भेटू. Okay, let's go, guys. Today we are going to learn here a very nice story from 6th standard English. Okay, the mouse merchant. Okay, let's start. Here are some pictures, and with the help of this picture, you come to know that what the story about. But let's start what the story tells. Okay, so once a rich merchant was scolding his lazy son. एकदा काय झालं की एकदा एक फार श्रीमंत असणारा व्यापारी त्याच्या मुलाला रागावत होता. त्याचा आळशी मुलगा होता म्हणून त्याला रागवत होता. बघा, आय गेव यू सो मच मनी अँड टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. मी एवढे पैसे तुला आजपर्यंत दिले तरी सुद्धा तू काहीही करू शकला नाहीस, असं म्हणून त्याला ओरडत होता. यू आर गुड फॉर नथिंग. तुझ्यामध्ये एकही गोष्ट चांगली नाही, असं तो बोलत होता. लुक ॲट दिस डेड माऊस. बघ ह्या मेलेल्या उंदराकडे बघ. A capable man can start a business even with something as useless as this. एखादा माणूस जो सक्षम असतो तो अशा एखाद्या मेलेल्या उंदरापासून सुद्धा बिझनेस सुरू करू शकत असतो. तर याच्याकडे बघ जरा, थोडस डोकं चालवतो, असं म्हणून त्याला रागवत होता. सोमदत्त, who was a poor orphan boy, heard his word. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. तो काय म्हणाला? तो तिथून हे दोघांचं संभाषण चालू असताना सोमदत्त नावाचा एक मुलगा जो की अनाथ होता, तो त्या रस्त्यावरून जात होता. तेवढ्यात त्याने हे शब्द ऐकले आणि तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला हे उधार म्हणून द्याल का, कॅपिटल म्हणून मला द्याल का. कॅपिटल म्हणजे काय की एखाद्या बिझनेसला आपण जे पैसे लावतो का त्याला कॅपिटल म्हणतात. तर तसं तुम्ही मला कॅपिटल म्हणून हे देऊ शकता का, मी माझं नशीब आजमावतो. द मर्चंट बर्स्ट आउट लाफिंग. तो मर्चंट हसायला लागला. बट स्टील ही गेव द माउस सोमदत्त अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. त्याने तो मेलेला उंदीर त्याला दिला आणि त्यानं रिसिप्ट, एक पावती, एक चिठ्ठी लिहून घेतली. सोमदत्त was walking down the street with the dead mouse in his hand when another shopkeeper called him. तो रस्त्याने जात असताना हातामध्ये त्याचा उंदीर होता मेलेला. तो घेऊन जात असताना तेवढ्या दुसऱ्या दुकानातील जो मालक होता त्या मालकाने त्याला बोलावलं आणि म्हणाला, कम हिअर बॉय, आय नीड अ माउस टू फीड माय कॅट, आय विल गिव्ह यू हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट. सोमदत्त ऍक्सेप्टेड द ग्राम. सोमदत्त काय म्हणाला, सोमदत्तला तो व्यापारी काय म्हणाला की मी काय करेन, तू मला हे मेलेला उंदीर दे आणि मेलेला उंदीर मला दे, मी तुला ह्याच्या बदल्यात उंजळ भरून चणे देईन. चणे करतात ना, हरभरे देईन, चणे देईन. तो असं म्हटल्याबरोबर सोमदत्त म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. मग सोमदत्ताने काय केलं, त्याने ते दिलं आणि त्याने काय घेतलं, त्याच्याकडून चणे घेतले त्या व्यापाऱ्याकडून. At home, Somdatta roasted the gram well. Then he took a pitcher of water and stood at the crossroads with the gram and the water. He waited for a long time. सोमदत्त ने काय केलं, ते चणे भाजले, चांगल्या प्रकारे भाजले आणि थंड असं मडकं पाण्याचं घेऊन तो रस्त्याच्या कडेला एका उभारला. त्याच्याकडे काय काय होतं, चणे होते आणि काय होतं दुसरं, पाणी होतं थंड. तो खूप वेळ वाट बघितली त्याने तिथे. In the evening, when the laborers were returning from the wood, they saw the boy with the roast gram and water. Somdatta offered them a gram and water politely.
संध्याकाळी जेव्हा काही मजूर लोक त्या जंगलामधून लाकडं तोडून येण्याचं काम करत होते, तेवढ्यात रस्त्यामध्ये ह्याची त्यांना हा जो त्यांनी स्टॉल लावला होता, हा स्टॉल त्याला दिसला. आणि स्टॉल दिसल्यानंतर त्या सगळ्यांना ह्यांनी थंड पाणी दिलं आणि त्याच्यासोबत काय दिले, ह्याने भाजलेले चणे पण दिले. सोमदत्तने हे सगळं आणि नम्रपणे एकदम चांगली सेवा तो सोमदत्त त्यांची करत होता. बट वी हॅव नो मनी, 2 sticks फॉर वूड, ऑल वी कॅन गिव्ह. परंतु ते व्यापारी काय, ते मजूर काय म्हणाले, आमच्याकडे काही तुला द्यायला पैसे नाहीत, परंतु आम्ही तुला या चण्याच्या बदल्यात 2 लाकडं देऊ शकतो आमच्याकडे असणारे छोट्या छोट्या स्टिक्स लाकडं. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिंपल फेअर. सोमदत्तला पण वाटलं, की सोमदत्त काय म्हणाला, की हे चांगलं आहे, माझ्या छोट्याशा कामासाठी हे खूप चांगले मोठी किंमत तुम्ही देत आहात, मी ते ऍक्सेप्ट करायला तयार आहे. बाय ऍक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम each laborer, सोमदत्त collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. त्याने काय केलं, की त्या दिवशी त्याच्याकडं असा काट्याचं एक बंडल झालं आणि ते काट्याचं बंडल त्याने बांधलं आणि काट्याचं बंडल बांधून तो कुठे गेला, बाजारात गेला. बाजारात त्याने ते काट्यांचं हे लाकडाचं छोटंसं बंडल विकलं आणि त्याच्यापासून पैसे आलेले परत त्यांनी त्याचे काय घेतले, चणे घेतले. Somdatta did this every day. He becomes well known among the laborers as the nice boy who offered tasty gram, refreshing water just for a couple of sticks. सोमदत्तने असं दररोजच सुरू केलं आणि तो फेमस झाला त्या लेबरर मध्ये. एक चांगला मुलगा आहे आणि जो काय करतो, 2 काट्या दिल्या की आपल्याला थंड पाणी आणि काय देतो, हरभरे चणे खायला देतो, फुटाणे खायला देतो आपल्याला, म्हणून ते खुश होते लोक. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. Somdatta got several bundles of sticks every day because now he had so many customers. रोज ते लोक यायचे, तो वर्कर लोक लेबरर्स यायचे आणि त्याच्याकडून अशा प्रकारचं सगळे स्टिक्स घ्यायचे आणि सगळ्या स्टिक्स घेऊन ते काय करायचे, त्यांना 2-2 स्टिक द्यायचे. हा सगळ्या स्टिक घ्यायचा आणि हा त्याचे बंडल बांधायचा आणि बाजारात नेऊन विकायचा. आता त्याचं कस्टमर सुद्धा वाढलं होतं आणि ह्याच्याकडे स्टिक्स सुद्धा भरपूर जमा होत होत्या. वन्स वेन सोमदत्त वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट, ही मेड पॉटर. He needed wood to burn in his furnace. In return for these sticks, he gave Somdatta pots for his gram and few pitchers for water. एके दिवशी काय झालं, सोमदत्त अशाच प्रकारे लाकडं विकायला मार्केटमध्ये गेलेला असताना त्याला एक कुंभार भेटला. पॉटर म्हणजे काय, कुंभार. त्याने त्या कुंभाराकडे गेला आणि कुंभाराकडे गेल्यानंतर त्याने त्याच्याजवळ असणाऱ्या सगळ्या स्टिक्स त्याला दिल्या आणि त्याच्याकडून काय, त्याला गरज होती स्टिक्सची, त्या लाकडांची, म्हणून त्याने ते लाकडं दिले आणि त्याच्याकडून काय घेतलं बरं, त्याच्याकडून त्याच्या ग्रॅमसाठी काही पॉट्स घेतले, म्हणजे त्याचे चणे ठेवायला त्याने पॉट्स घेतले आणि आणि काय घेतलं, पाणी ठेवायला पण पिचर्स, मडके घेतले. मग Somdatta did not waste any money. He worked hard to sell the woods in the morning and the grams in the evening. दिवसभर सकाळी बिझी असायचा तो, त्याने कुठल्याही प्रकारचे पैसे वेस्ट केले नाहीत. सकाळी तो काय करायचा, चणे विकायचा आणि सकाळी तो लाकडं विकायचा आणि संध्याकाळी त्याचे चणे आणून ते भाजून लगेच संध्याकाळचा व्यवसाय तो करायचा. कंटिन्युअसली याचे हार्ड वर्क चालू झालं होतं. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय द वूड फ्रॉम द लेबरर्स. He sold it at a good price in the market. After some time, he even set up his own shop in the market. त्याने काय केलं बरं, आता सोमदत्तकडे आता भरपूर पैसे आले. हा पैसे ते बंडल थोडं थोडं घेऊन विकत होता. ह्यानं काय केलं, सगळ्या लोकांचे लाकडं डायरेक्ट विकत घ्यायला सुरुवात केली आणि तो मार्केटमध्ये जाऊ लागला आणि मार्केटमध्ये जाऊन जास्त पैशाला विकायचा. त्याला आता जास्त फायदा होत होता, म्हणून जास्त फायदा होत होता आणि हा जास्त झालेला फायदा त्याच्या कामी आला आणि त्याने एक मार्केटमध्ये एक शॉपच विकतच घेऊन टाकलं, दुकान, आणि तिथं त्याने एक त्याचं शॉप तयार केलं. He was always polite with his customers. Some of them paid him cash while others paid him in kind. kind म्हणजे माध्यम वेगवेगळे प्रकारचे. तो नेहमी कस्टमर सोबत नम्र असायचा. काही लोक त्याला काय करायचे, काहीतरी वस्तू द्यायचे, तर काही काय करायचे, त्याला कॅश पैसे द्यायचे. They gave him whatever articles they could offer. त्याला जे भेटल ती वस्तू घ्यायचा तो आणि ते लोकांची सेवा करायचा, लोकांना, कस्टमरला निराश करत नव्हता. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड. आणि कोणी ना कोणी त्याला भेटायचं, त्याने जे वस्तू गोळा केलेल्या असायच्या
ते कोणाला कोणाला द्यायचं आणि त्याच्यातून तो स्वतःचा फायदा करून घ्यायचा. After few years, Somdatta became a wealthy merchant in the town. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. He took the mouse to the rich merchant. ह्याच्याकडे आता भरपूर पैसे झाले, ह्यानं भरपूर कमाई केली आणि मग एक दिवस असा आला की त्या मार्केटमध्ये त्याचं नाव झालं, मोठा व्यापारी झाला तो. आणि तो एका गोल्डस्मिथ कडे गेला. गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराकडे गेला आणि सोनाराला म्हणाला, एक सोन्याचा उंदीर बनव. सोन्याचा उंदीर. त्याने सोन्याचा उंदीर बनवला आणि तो कुठे घेऊन गेला? ज्यानं मेलेला उंदीर दिला होता का त्या मर्चंटकडे, व्यापाऱ्याकडे गेला. I had borrowed a dead mouse from you and as capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. मी तुमच्याकडून खूप वर्षापूर्वी एक मेलेला उंदीर घेऊन गेलो होतो, कॅपिटल म्हणून, त्याला काय म्हणतात, भांडवल म्हणून घेऊन गेलो होतो. आज मी तुम्हाला ते रिटर्न करायला आलोय आणि त्याने तो सोन्याचा माऊस त्याला दिला. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राइज. तो जो श्रीमंत व्यापारी होता तो अतिशय काय झाला, खुश झाला आणि आश्चर्यचकित झाला. ही हॅड अ ब्युटिफुल इंटेलिजंट डॉटर. त्याला एक मुलगी होती, सुंदर होती, हुशार होती, बुद्धिमान होती. शी वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्तच बिझनेस स्किल अँड दॅट शी आस्क्ड हर फादर इफ शी कुड मॅरी हिम अँड ही ॲग्रीड. आणि त्याची जी मुलगी होती ती खूप इम्प्रेस झाली आणि तिने तिच्या वडिलांना सांगितलं की त्याला विचारा, मला त्याच्याशी लग्न करायचंय. आणि खरंच त्यांनी, त्या मर्चंटने, व्यापाऱ्याने त्या सोमदत्त सोबत त्याच्या मुलीचा विवाह करून दिला. Thus Somdatta, who was a poor orphan boy, earned money, the respect due to his intelligence, hard work and politeness. म्हणून हा जो अनाथ मुलगा होता, या अनाथ मुलाने त्याच्याकडे असणाऱ्या नम्रतेच्या बळावर, त्याच्याकडे असणाऱ्या कष्टाच्या, हार्डवर्कच्या जोरावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर भरपूर पैसे कमावले आणि त्यानं सगळं काही मिळवलं. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्त. परंतु हे कोणालाही माहित नाही की त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाने सोमदत्तचं हे स्किल शिकलं की नाही, हे कोणालाही माहित नाही. कदाचित शिकलं असावं त्याच्याकडून काहीतरी त्यांनी, अशी अपेक्षा आहे. खाली काही पॉइंटर्स दिलेले पहा, ते पॉइंटर्स तुम्ही व्यवस्थितपणे सोडवा. याच्यामध्ये काय, मॅच द पेअर्स वाचा आणि सोडवा, फार काही अवघड नाही आहे हे. ओके. त्यानंतर हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक सुद्धा सोपा आहे. इथं क्विज आहेत, हे आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहू. ओके, थँक्यू सो मच.